विधवा ललिताचे अनैतिक शरीर संबंध, मुलाच्या हत्येची 25,000ची सुपारी, घटना ऐकूनच हादरून जाल। आई हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मौल्यवान, आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग दाखवणारी पहिली गुरु आईच। तिच्या कुशीतील माया, डोळ्यातील काळजी हे सर्व शब्दबद्ध करणे कठीणच आहे। आई एक व्यक्ती नव्हे तर जिवंत भावनाच। आईचे प्रेम समुद्रासारखे अथांग आकाशा एवढे विशाल असते। तिच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही। म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आईचे स्थान नेहमीच सर्वोच्च असते। मात्र याला अपवाद असणारी एखादी आईच क्षणिक सुखासाठी पोटच्या मुलाची वैरी होते। तेव्हा होय, ही घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेले वडव हे एक गाव। या गावामध्ये ललिता राजगुरू ही महिला मुलगा सचिनसह राहायची। ललिताच्या पतीचा 20 वर्षांपूर्वी मृत्यू झाला। पतीचा मृत्यू झाल्यावर एकाकी जीवन जगत असताना तिला पुरुषाची साथ हवी वाटणे स्वाभाविक होते। ऐन जवानीमध्ये विधवा झालेल्या ललिताकडे अनेकांची नजर जात होते। तिलाही कोणीतरी सोबतीला असावे असे वाटत होते। हे नैसर्गिक होते, पण या क्षणिक सुखासाठी जोडलेल्या नात्याचा पुढे किती भयानक परिणाम होतो याची मात्र अनेकांना जाणीव नसते। ललिताचे ते झाले होते। गावातील रामदास तनपुरे तिच्या संपर्कात आला। नेहमीच्या बोलाचालीतून दोघांच्यातील सहवास वाढला, जवळीकता वाढली आणि त्यांच्यामध्ये नाजूक संबंध निर्माण झाले। आता रामदास सोबतच ती नेहमी दिसू लागली। त्या दोघांच्या नात्याबद्दल सर्व गावकऱ्यांना कल्पना होती। मात्र ती आयुष्य एकटी कशी काढणार त्यापेक्षा तिला रामदासची साथ मिळाली। ते त्यांचे आयुष्य जगू देत असे म्हणत लोकांनी दुर्लक्षच केले होते। ललिताकडे असलेली 12 एकर शेती रामदास हाच गावातील कोणालाही द्यायचा असेच दिवस निघून जात होते। आता ललिताचा मुलगा सचिन वयात आला। त्याच्यासाठी मुलगी पाहणे सुरू झाले। ललिताच्या संबंधामुळे त्याचे लग्न ठरण्यामध्ये अडचण येत होती। तसेच समाजातही बदनामी होत असल्याने सचिनला दारूचे व्यसन लागले होते। पण काही नातेवाईक आणि मध्यस्थ यांनी सचिनसाठी मुलगी पाहणे सुरूच ठेवले होते। आईच्या कृत्यामुळे मुलाचे आयुष्य बर्बाद होऊ नये असा विचार करून त्याचे लग्न जमवण्यात आले। त्याचा विवाह झाला आणि संसार सुरळीतपणे सुरू झाला। त्याला मुलगीसुद्धा झाली। तिचे नाव संचिता ठेवण्यात आले। काही महिने गेल्यावर मात्र सचिनच्या पत्नीस सासूचे कारनामे समजले होते। आपली सासू गैर वागते हे समजल्याने ती बिथरून गेली। तिला त्या घरामध्ये राहणे नकोसे झाले। रागाच्या भरात तिने मुलीस सचिन जवळच सोडले आणि नेहमीसाठी माहेर गाठले। पत्नी सोडून गेल्याने सचिन आणखी त्रस्त झाला। त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले। घरामध्ये भांडण होऊ लागले। काही नातेवाईकांना भेटून तो पत्नीला परत आणूया म्हणू लागला। शेवटी काही नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी मध्यस्थी करून दोघांच्यामध्ये समेट घडवला, पण तिने गावी येण्यास नकार दिला। त्यानंतर सचिन आणि पत्नी आणि मुलीसह पुण्यात राहू लागला। गावामध्ये यायला पत्नी तयार नसल्याने काही महिन्यांनी सचिनने चिमुकल्या संचिताला सोबत घेतले आणि नेहमीसाठी गाव गाठले। तो गावातच येऊन राहू लागला। सचिनला दारूचे कमालीचे व्यसन लागले होते। गावामध्ये मजुरीने काम करणे आणि संध्याकाळी दारू ढोसणे हा त्याचा नित्यक्रम झालेला होता। आई आणि रामदासच्या नात्यामुळे तो चिडून होता। तिच्यामुळे समाजामध्ये बदनामी होते। पत्नी सोडून गेली, माझा संसार मोडला या रागाने तो जास्तच दारू पिऊ लागला होता। दारू पिऊन घरी आईला शिवीगाळ करू लागला। तू रामदास याला का भेटतेस? त्याचे आणि तुझे नाते काय? असे अनेक प्रश्न विचारू लागला। आता ललिताला काही सुचेनासे झाले। सचिनला सगळे कळते। आता तो आपल्या आणि रामदासच्या संबंधामध्ये अडथळा निर्माण करणार। सचिनमुळे आता रामदास आणि आपल्या नात्यामध्ये दुरावा येईल याची कल्पना ललिताला आली। पण तिला तर रामदास हवाच होता। त्याला सोडायची इच्छा तिला होत नव्हती। अखेर अनैतिक नात्यासाठी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलेल्या पोटच्या मुलापासून सुटका करून घेण्याचा घातकी निर्णय ललिताने घेतला। तो निर्णय रामदासला सांगितला। त्याला तेच हवे होते। त्याने तिच्या निर्णयाला संमती दिली। पण सचिनचा काटा कसा काढायचा हा प्रश्न होता। त्यासाठी
सचिनचा सुपारी देऊन खून करण्यावर दोघांचे एकमत झाले. गावातीलच नरेश पवार वय वर्ष 30 याला 25,000 रुपयाची सुपारी देण्याचे ठरले. नरेश हा रामदासच्या विश्वासातील एक तरुण होता. रामदासच्या सुखातील अडचण दूर करण्यासाठी मदत करायची, त्याबद्दल 25,000 रुपये मिळणार या विचाराने तो या कटामध्ये सामील झाला. दिनांक 7 एप्रिल या दिवशी आपल्याला पाहुण्याकडे जायचे आहे असे रामदासने सचिनला सांगितले. सचिन त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला. तेव्हा रामदास मोटारसायकलवरून नरेश आणि सचिन या दोघांना घेऊन हिंगोली जिल्ह्याकडे निघाला. ते दोघेही आज आपला कर्दनकाळ ठरतील अशी साधी कल्पनाही सचिनला आलेली नव्हती. वाटेमध्ये 1-2 ठिकाणी त्यांनी दारू घेतली. रामदास आणि नरेश यांनी थोडी कमीच दारू घेतली. सचिनला मात्र खूप पाजलेली होते. एखाद्या निर्जन ठिकाणी सचिनचा गेम करण्याचा त्यांचा अगोदरच प्लॅन ठरलेला होता. गावापासून 60 ते 70 किलोमीटर दूर सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्यावर रात्री 9 वाजता त्याने जामद्या ते खिल्लार रस्त्यावर ओमदरी शिवारात लघुशंक्याच्या बहाण्याने दुचाकी उभी केली. त्यावेळी बेसावध सचिनवर दोघेही तुटून पडले. मध्यधुंद सचिन जवळच नालीत पडला. त्याच्या डोक्यावर क्रूर नरेशने वजनदार दगड टाकला. एका घावामध्ये सचिनचे डोके फुटले. त्याची आर्त किंकाळी घशातच विसावले. क्षणार्धामध्ये तो रक्ताच्या थराळ्यामध्ये गतप्राण झाला. तेथून रामदास आणि नरेशने काढता पाय घेतला. पहाटे घरी आल्यावर वैरी झालेल्या आईने पोटच्या मुलाला संपवले म्हणून रामदासच्या हाती खुश होऊन 25,000 टेकवले. ते रामदासने नरेश साबण्या पवारला दिले. गावापासून दूर 60 किलोमीटर अंतरावर खून केल्याने आणि मृतकचा चेहराच ओळखू येणार नसल्याने आपले काहीच होणार नाही या भ्रमामध्ये ते होते. पण खून कधी लपत नाही हे मारेकऱ्यांना अवघ्या 24 तासामध्ये समजले. दिनांक 8 एप्रिल सकाळचे 10 वाजलेले असावेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जामद्या ते खिल्लार रस्त्यावरील ओमदरी शिवारातील नाल्यामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षीय एका युवकाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये पडलेला असलेली खबर सेनगाव पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार दीपक मस्के, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले आपापल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. अनोळखी युवकाच्या मृतदेहाचे निरीक्षण केले असता मृतकाच्या अंगामध्ये पुमा कंपनीचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट होती. त्याच्या डोक्याच्या मागून जखम तर चेहरा रक्ताने माखलेला होता. उजव्या हातावर पावलांचा टॅटू आणि त्या टॅटूच्या बाजूलाच इंग्रजीमध्ये सुचिता गोंदलेले. डाव्या हातावर स्त्री पुरुष लहान मुलाचा टॅटू आणि इंग्रजीमध्ये मॉम डॅड असे गोंदले होते. जवळच रक्ताने माखलेला वजनदार दगड आणि चप्पल पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयामध्ये हलवण्यात आला. या प्रकरणी सेनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा सेनगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखा युद्ध पातळीवर तपास करत होते. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या फोटोंच्यासह शोधपत्रिका काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. मात्र पोलिसांना मृतकाची ओळख पटवण्यामध्ये यश येत नव्हते. रात्री 10 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले तपासासाठी सहकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करत असताना त्यांच्या मोबाईलवर 3 मिस कॉल होते. त्यावर भोसले यांनी कॉल केला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की साहेब, शोधपत्रिकेतील मृतक वडव येथील सचिन राजगुरू आहे. मात्र मृतक सचिनचा खून का आणि कोणी केला असावा याबाबत मात्र तो व्यक्ती काही बोलण्यास असमर्थ होता. पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून मृतकाचा मोबाईल नंबर मिळवला. आधुनिक प्रणालीचा उपयोग करून तांत्रिक माहिती घेतली असता मृतकाच्या मोबाईलवर 6 ते 7 एप्रिल दरम्यान गावातीलच रामदास विश्राम तनपुरे वय वर्षे 65 याचे भरपूर कॉल असल्याचे समजल्याने पोलिसांनी रामदासला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. रामदासच्या संशयास्पद हावभावामुळे त्याच्यावर संशय अधिक गडद होत होता. सुरुवातीला तो मी नव्याचीच कॅसेट वाजवणारा रामदास नंतर मात्र तो मीच असल्याचे सांगू लागला. सचिनच्या आईच्या सांगण्यावरून त्याचा खून करण्याची सुपारी गावातील नरेश पवार याला देऊन त्याच्या मदतीने
सचिनचा खून केल्याची कबुली दिली. त्याचा प्रत्येक शब्द अंगावर काटा उभा करणारा होता. या घटनेचा तपास हिंगोली पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सेनगाव ठाणेदार दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नलाबार नितीन गोरे, संदीप जाधव, पांडुरंग राठोड, विकी कुंदवानी, रवी स्वामी हे पुढील तपास करत आहेत.